मयुरी, तुला काय झालं असतं तर? तू आहेस ना? ती पुटपुटली. काय बोललीस? तो अजून चिडून बोलला. काय नाही. तो अजून रागातच होता म्हणून ती शांतपणे म्हणाली. आता पुढे. ती मान खाली घालून उभी राहिली. राघव त्याचा रागावरत तिला बघू लागला. केस धुतल्यानं ती ते मोकळे सोडले होते. त्यात ती खूप गोड दिसत होती. पण आता तो चिडला होता म्हणून खाली बघत होती. तो शांत झाला तसं तिनं हळूच वर बघितलं. तो तिलाच बघत होता. त्याचा अवतार बघून आता तिला हसू फुटलं. काय सिरियसनेसच नाही हिला. एवढं ओरडतो आहे तरी हसते आहे. तो परत तोंड उघडून काही बोलायच्या आत तिनं त्याचे केस अजून विस्कटले आणि गालावर किस करून पळाली. तो तसाच शॉकमध्ये उभा राहिला. त्याचा हात नकळतपणे गालावर गेला. त्याचा आवरून तो खाली आला तेव्हा सगळे डायनिंग टेबलवर बसून नाश्ता करत गप्पा मारत होते. रविवार असल्यानं सगळे घरीच होते. त्याचा राग तिच्या तशा वागण्यानं कधीच पळून गेला होता. त्यामुळं तिनं त्याच्याकडे बघितलं तसा तो हसला. खरं तर त्याला तिचा खूप राग आलेला. एवढ्यावरून पडली असती तर खूप लागलं असतं तिला. त्याच्यामुळं तो घाबरला होता. तिच्या काळजीनं तो तिला ओरडत होता. त्यानंतर ते तिच्या घरी जाऊन आले. तिनं थोडा वेळ गप्पा मारत बसले. त्या दोघांना तसं खुश बघून तिच्या आईबाबांना खूप बरं वाटत होतं. मयुरी आधीसारखी हसती खेळती झाली होती म्हणून त्या दोघांना खूप आनंद झालेला. घरी येऊन दुपारचा थोडा आराम करून राघव तिला सांगून बाहेर निघून गेला होता. तो पार दिवे लागणीला परत आला. त्यानं काय काम होतं ते तिला सांगितलं नव्हतं. आल्यावर बोलेल म्हणून तिनं त्याला परत विचारलंही नव्हतं. तरी तो तिला काही बोलला नाही. तो मोबाईलवर काहीतरी करत बसला होता. ती त्याच्या बाजूला जाऊन बसली तसा तो दचकला आणि त्यानं पटकन दुसरा ॲप ओपन केला. काय चाललंय तुझं? तू कुठे गेलेला? ती त्याला विचारत होती. लक्षकडे गेलो होतो. त्यांच्यासाठी पण आपण कोल्हापुरी जोड आणि साडी घेतली होती ना, ते देऊन आलो. तो तिची नजर चुकवत बोलला. मी पण आली असती ना मग. मला पण गीता आईला भेटायचं होतं. ती नाक फुगवून म्हणाली. अरे हो, हे मी विसरलोच. त्याचं काय आहे ना, मी आधीसारखाच पटकन निघून गेलो. आता तू सोबत आहेस ते विसरूनच गेलो. मी परत नंतर घेऊन जाईन तुला. चालेल ना? तो तिला चिडवत बोलला. काय? तू मला विसरलास? ती चिडत म्हणाली. अगं चुकून झालं ना. पण तोपर्यंत ती रागात आत निघून गेली होती आणि राघव गालात हसत तिला बघत होता. वेडी, नंतर नक्की सांगेन ग मी कुठे गेलोलो ते. पण आता नाही. थोडं थांब. त्यानंतर ती त्याच्यासोबत एक शब्द बोलली नव्हती. सगळ्यांना ते जाणवत होतं. पण ह्यांचं पहिलं भांडण. ते सगळे एन्जॉय करत होते. ती बाकी सगळ्यांसोबत नीट बोलत होती. फक्त ह्याला तेवढं टाळत होती. राघवला खूप हसू येत होतं पण तो ते तिच्या मागे आवरत होता. तिला ते दिसलं असतं तर ती अजून चिडली असती. पण वेददादाने सगळ्यांचं जेवण झालं, आवराआवरी चालू होती तेव्हा त्यात अजून तेल घातलं. त्यानं राघवला मुद्दाम विचारलं. काय रे, कुठे गेलेला मघाशी? राघव त्यावर त्याला चुप चुप नको बोलू असं खुणवत होता. काही सांगितलं का गं ह्यानं तुला मयुरी? वेद. त्यावर राघवनं डोक्याला हात लावला. कशाला उगाच भडकवतोय अजून तिला असं वैतागून त्याला खुणेनं विचारत होता. तरी बरं अजून आरोही शांत होती. नाही सांगत मला ते भाऊजी. मी विचारलं होतं. आता मला वाटतंय खोटंच बोलले. ती शेवटचं वाक्य राघवकडे रागात बघून बोलली तसा तो गप्प बसला आणि ती आत निघून गेली. आता तुझं काही खरं नाही बघ बाबा. आता आवर तिला. बायकोचा राग लय डेंजर असतो. ती आत निघून गेल्यावर वेद त्याला हसत बोलला. कशाला चिडवलंस तिला अजून? काय दादा? राघव त्याला वैतागत विचारत होता. आता कसं मनवायचं तिला सांग ना. तुझं तू बघ. तुझी बायको, तिचा राग, मला काय विचारतो? तो त्याला हसत हसत झोपायला निघून गेला. काय खरं नाही आता. खूप चिडली. पण मी आता नाही सांगू शकत तिला काही. काय करू? तो त्या विचारातच तिला बघत वर निघून गेला. ती आईंना नेहमीसारखी मदत करून मग झोपायला गेली. राघव इथे विचारात फेऱ्या मारत होता. तेवढ्यात ती आली. त्याच्याकडे बघितलं पण नव्हतं तिनं. पाण्याची बॉटल बाजूच्या टेबलवर ठेवली आणि झोपून गेली.
ते बघून राघवने आता जुनीच ट्रिक वापरायचं ठरवलं होतं. त्यानं चालता चालता जोरात बेडला लाथ मारली आणि कळवळत बेडवर बसला. तसा ती त्याला आवाज ऐकून उठून त्याच्याजवळ आली. काय झालं? कुठे लक्ष होतं तुझं? त्याला विचारत होती. त्याच्या पायाला कुठे लागलं ते बघू लागली. कुठे लागलं? ती जवळ आली तसं त्यानं तिला मिठीत घेतलं. माझं लक्ष फक्त तुझ्याकडे असतं आणि हे बघ, हे इथे लागलं. तिचा हात त्याच्या हृदयावर दाबत बोलला. तसा त्यानं परत तिला फसवल्याचं तिच्या लक्षात आलं. हो ना, म्हणून काही गोष्टी लक्षात नाही राहत. सोड मला, मला नाही बोलायचं तुझ्यासोबत, ती त्याला ढकलत बोलली. अगं अशी काय रागवते? सॉरी ना, तुला कसं विसरेन ग मी, काहीही काय विचार करते. राघव तिला अजून जवळ घेत बोलला, पण त्याआधीच तिनं त्याला चिमटा काढून स्वतःची सुटका करून घेतली आणि त्याच्या जवळून उठली. चिमटे काय काढते तू नेहमी? दुखतं ना. दुखावं म्हणून काढला, ती तोंड फिरवत बोलली. तसं आता त्यानं तिला हात धरून स्वतःवर ओढलं. तो बेडच्या जवळच होता. त्यानं तिला ओढलं तशी ती त्यावर धडपडली. त्यामुळं राघवचा तोल गेला आणि तो तिच्या सकट बेडवर पडला. ती उठून पळणार त्याआधीच त्यानं तिला बाजूला पाडून धरून ठेवलं. तो असा तिच्या जवळ आला त्यामुळं तिला काहीच न सुचून ती त्याच्याकडे बघायला लागली. तो तिच्या डोळ्यात बघत होता. तसं तिचे गाल आता लाजून लाल व्हायला लागले. तिनं लाजून मान फिरवली. राघवने हसत तिच्या गालावर ओठ टेकवले. तसं ती दचकून त्याच्याकडे बघू लागली. त्यानं नेहमीसारखं तिच्या गालावरून बोट फिरवलं. तसं तिने डोळे मिटून घेतले. तो हळूच तिच्या गालावर हात फिरवत राहिला. तिची धडधड त्याला जाणवत होती, पण तो आज तिला सोडणार नव्हता. त्यानं हळूच तिला हाक मारली. मयुरी, तुला विसरणं या जन्मात तरी जमणार नाही मला. तुझ्याशिवाय मी किती अपूर्ण आहे ते तुलाही माहीत आहे. आय लव्ह यू म्हणत तिच्या ओठांवर ओठ टेकले. त्याच्या त्या स्पर्शानं तिच्या अंगावर काटा आला. तिची धडधड अजून वाढली, पण ती त्या स्पर्शात स्वतःला विसरून गेली. थोड्या वेळानं तिनं त्याला ढकललं आणि उठून बसली. तिचा लाजून आता पार टोमॅटो झालेला राघवने उठून तिला मिठीत घेतलं. तशी ती तोंड लपवत त्याच्या कुशीत शिरली. बघ, माझ्यावर परत रागवायचं नाही, नाहीतर मी असाच वागेन. काय ते ठरव, असं म्हणत त्यानं त्याची मिठी अजून घट्ट केली. आणि तुझ्या इतकं महत्त्वाचं माझ्यासाठी या जगात काहीच नाहीये. मगाशी मी ते तुला चिडवायला बोललेलो आणि वेडी तू रागावलीस. तो तिचा चेहरा वर करत बोलला, पण तिचं ते लाजणं बघून आता त्याचा धीर सुटला. आज तो तिला त्याचं बनवणार होता. तशी त्यानं त्याची मिठी अजून घट्ट केली आणि ती त्यात विरघळली. राघवला सकाळी जाग आली. आज त्याला ऑफिसला जायचं होतं, पण त्याचा जरा पण मूड नव्हता. त्याच्या कुशीत ती शांतपणे झोपली होती. राघव तिच्याकडे बघत राहिला. तिला सोडून त्याला कुठेच जाऊ वाटत नव्हतं. त्याने न राहवून तिच्या कपाळी ओठ टेकवले आणि घट्ट मिठी मारली. तशी ती जागी झाली. गुड मॉर्निंग ब्युटिफुल, तिच्या गालावर किस करत तो बोलला. गुड मॉर्निंग, ती लाजत म्हणाली. किती वाजलेत? 6:45. तो काय? ती धडपडून उठली. तुला जायचं नाही आहे का? बघ किती उशीर झालाय. हो ग, आवरतो, तो तिला परत जवळ ओढत बोलला. काय करतोय? सोड ना, ती त्याची मिठी सोडवत पळाली. तो नाखुशीने उठला आणि आवरायला गेला. ती आईंना मदत करायला गेली. सगळं आवरून तो जायला निघाला, पण त्याचा पायच निघत नव्हता. मयुरी, हे घे आणि जा, बघ त्याचं काय राहिलं आहे ते. आई गालातल्या गालात हसत तिला टिफिन देत म्हणाल्या. तशी ती लाजली. राघव दारात घुटमळत उभा होता. ती टिफिन घेऊन त्याच्याजवळ गेली. काय चाललंय तुझं? हे घे, ती त्याला टिफिन देत बोलली. तसं त्याने तो सोडून तिचा हात पकडला. तिनं त्याच्याकडे बघितलं. मला जाऊ वाटत नाही, तू पण चल ना, राघव तोंड वाकडं करत बोलला. काही काय, हात सोड, ट्रेन जाईल ना तुझी, ती हात सोडवत बोलत होती. तसं त्यानं तिचा हात सोडला. तिनं टिफिन त्याच्या हातात दिला. त्यानं एक वेळ टिफिनकडे मग तिच्याकडे बघितलं आणि जायला निघाला. मयुरीला त्याला तसं बघून खूप हसू येत होतं. तिनं हळूच त्याच्या पाठीमागे जात त्याचा हात पकडला.
त्याच्यासमोर जात पटकन टाचावर करून त्याच्या गालावर किस केला. हॅव अ गुड डे असं म्हणून ती पळून गेली. तसा तो गालात हसत निघून गेला. वेळ असाच पटपट निघून चालला होता. त्यांच्या लग्नाला आता 3 महिने होऊन गेलेले. राघव तिच्यासोबत खूप मनमोकळं वागत होता. तिच्याकडून त्याच्या हक्काचं प्रेम मिळवत होता. मयुरी त्याच्यासोबत खूप खुश होती. सगळं खूप छान चाललं होतं. मयुरीनं तिला जॉब करायचा आहे असं त्याला सांगितलं होतं. त्यामुळे राघव तिला आता रोज नवनवीन गोष्टी शिकवायचा. एवढ्या मोठ्या गॅपनंतर तिला ते जमेना, कारण त्या क्षेत्रात गोष्टी पटपट बदलत जातात. त्यामुळं ती वैतागत होती. राघव तिला कधी कधी मुद्दाम चिडवायचा. मग ती रुसायची, रागवायची. त्यामुळे त्यांच्यातली मैत्री, प्रेम अजून घट्ट होत चाललं होतं. अरे दादू, मी ठेवेन गुपचूप, बाकी तुला सांगितलंस ते केलं ना? आरोही राघवला विचारत होती. एके दिवशी ते दोघं डायनिंग टेबलवर बसून काहीतरी खुसूरपुसूर करत होते. हो ग, झालंय सगळं माझं. बाकी काय म्हणतोय तुझा अभ्यास? राघव अचानक विषय बदलत बोलला तशी आरोही त्याच्याकडे गोंधळून बघू लागली. हो, मस्त मस्त एकदम. आरोही मयुरीला अचानक बघून कसं तरी बोलली, पण त्यांनी अचानक विषय बदलला ते तिला समजलं. मी येते, चालू द्या तुमचं गुलूगुलू. आरोही राघवला डोळा मारत एकट्याला तोफेच्या तोंडी देत तिथून पळून गेली. ती गेली तशी मयुरी राघवकडे बघायला लागली. आगाऊ झालीये. अगं, मला पण उद्या पुण्याला जावं लागतंय. ॲप्लिकेशन टेस्टिंगसाठी मीटिंग आहे एक. सकाळी लवकर जाऊन रात्रीपर्यंत येईन. तो तिचा मूड बघत तिला सांगत होता. जाऊ ना? त्याला खरं तर खूप धडधडत होतं. हो, जा ना, ती बोलली तशी त्यानं हुश्य केलं. चल, मी जातो झोपायला. सकाळी लवकर निघायचं आहे ना, तू पण ये लवकर. असं म्हणत अक्षरशः तिथून पळून गेला. पहिल्यांदा खोटं बोलत होता तो. म्हणजे तसं अर्ध खोटं होतं, तरी पण तिच्या नजरेला नजर देऊ शकत नव्हता. ती त्याला असं पहिल्यांदा तिच्यापासून पळ काढताना बघत होती. गेल्या 2 आठवड्यांपासून तिला तिच्या मागे तो आणि आरोही काहीतरी बोलत असताना दिसायचे आणि ती आली की नेहमी विषय बदलायचे. त्यामुळे तिला तिचं काही चुकतंय की काय असं वाटायला लागलं होतं. तिनं तो विषय झटकला आणि त्याच्या मागे झोपायला गेली. दुसऱ्या दिवशी तो पहाटेच पुण्याला निघून गेला. ती खूप कन्फ्यूज होत होती. तिला त्यानं त्याच्या अशा वागण्यानं कोड्यात टाकलं होतं. तो दिवस असाच विचारात निघून गेला. तो रात्री खूप उशिरा आला. त्यामुळं तिला त्याला विचारायला मिळालं नाही. उद्या परवा त्याला सुट्टी होती. त्याला ती काय विचारणार ते माहीत होतं, पण तिला कसं टाळणार ह्याचा विचार करत तो लगेच झोपी गेला. सकाळी तो उठायच्या आधी ती उठून बसलेली. त्याला शांत झोपलेलं बघून तिला खूप बरं वाटत होतं. तिनं हळूच त्याच्या केसातून हात फिरवला तसा तो झोपेत हसला. पण ती त्याची उठायची वाट बघत बसली. थोड्या वेळानं त्यानं डोळे उघडले आणि डोळे चोळत उठून बसला. गुड. तो बोलतच होता तेव्हा मध्येच ती बोलली. माझं काय चुकतंय का? त्या प्रश्नानं त्याची झोप आपोआप उडाली. त्याला ती कशाबद्दल बोलते ते समजून गेलं. नाही तर काहीच नाही. तो पळायच्या तयारीत बेडवरून उठून उभा राहिला. मग काय चाललंय तुझं? मला ठीक वाटत नाहीये, सांग ना, ती त्याचा हात धरत बोलली. पळू नकोस, तुला खोटं बोलता येत नाही. तसा तो परत खाली बसला. काही नाही ग, थोडं ऑफिसचं टेन्शन आहे म्हणून. तो तिच्याकडे बघत मनात तिची माफी मागत होता. अजून काहीच नाही ना? तिनं काळजीत पडून विचारलं. तसं आता त्यालाच राहावलं नाही. त्यानं तिला जवळ ओढून घेतलं. नाही ग वेडी, तो मनात म्हणत होता. उद्याच कळेल तुला, प्लीज थांब थोडं. तिला अजून काही दुसरं वाटू नये म्हणून तो सबंध दिवस तिच्यासोबतच थांबला. त्यामुळं ती आज खुश वाटत होती. रात्री जेवून ती त्याच्या कुशीत झोपी गेली. रात्रीमध्येच तिला जाग आली. लाईट गेली होती. राघव पण बाजूला नव्हता. तसं ती आता उठून बसली. तिला उगाच धडधडायला लागलं. ती त्याला हाका मारत होती. तो बाथरूममध्ये पण नव्हता. तिनं मोबाईलचा टॉर्च चालू केला. तेव्हा बरोबर 11:56 झालेले. ती उठून रूमच्या बाहेर निघाली. त्याला हाका मारत खाली निघाली. अरे मंद, ती उठली नाही तर काय करायचं? तुला अक्कल आहे का?
आरोही राघवला विचारत होती. येईल ग ती, तू चेटकिनीसारखी नखं मारू नकोस मला. राघव तिच्यासोबत भांडत होता. शांत बसा रे, कुठेही चालू होता तुम्ही दोघं, वेद त्यांना झापत होता. ते बघा ती खाली येते, सायली त्यांचं लक्ष वेधत बोलली तसं आरोही आणि राघव एकमेकांना अंधारात लूक देत उभे राहिले. मयुरी खूप घाबरली होती. एकतर तिला अंधार आवडत नसे, त्यात एकूण सगळेच गायब झाले होते. ती राघवच्या नावानं हाका मारत पायऱ्या उतरत होती. कुठेही खट्ट झालं की मागे वळून बघत होती. तिने जसा शेवटच्या पायरीवर पाय ठेवला तसे सगळे ओरडले, हॅपी बर्थडे, आणि पटकन लाईट लावली. मयुरी तेचकून मागे सरकली. समोर जमिनीवर खूप सारे फुगे पसरले होते आणि हॉलच्या मध्यभागी केक ठेवून सगळे उभे होते. तिच्याकडे बघून सगळे हसत होते. ती घाबरली होती ते तिच्या चेहऱ्यावर साप दिसत होतं. तसं राघव तिला तिथे घेऊन आला. ती अजून शॉकमध्ये होती. तिच्या तोंडून शब्द फुटत नव्हता. ते बघून आईंनी तिला जवळ घेतलं. तरी ह्या कार्ट्यांना मी सांगत होती लाईट घालवू नका, ती घाबरून जाईल. बघा काय हालत झाली आहे तिची. वहिनी सॉरी ग, पण ही आयडिया बाईची होती, आरोही तिच्या जवळ जात बोलली. खोटं बोलू नकोस, राघव तिला मारायला धावला. झालं का तुमचं? वेदमध्ये पडला. केक कापूयात का आता? त्यावर दोघांनी परत एकमेकांना रागीट लूक दिले. राघवने तिचा हात धरून केक कट केला आणि तिला भरवला. तसे सगळे त्यांना चिडवायला लागले. सगळ्यांनी तिला केक भरवत विश केलं. तिनं आईबाबांच्या पाया पडल्या. ती खूप खुश होती. ते आता तिच्या चेहऱ्यावरून दिसून येत होतं. थोडी अजून चिडवाचिडवी झाल्यावर त्या दोघांना एकटं सोडून सगळे झोपायला गेले. हॅपी बर्थडे वेडी, तिच्या गालाला केक लावत तो बोलला. तू वेडा आहेस, ती त्याच्या मिठीत शिरत बोलली. मी माझाच वाढदिवस विसरले, मी खूप घाबरले होते पण मगाशी. सॉरी, पण मग ते सरप्राईज राहिलं असतं का? मी आरोहीला बोललो होतो फक्त इथली लाईट घालू, तो तिला मिठीत घेत बोलला. हे सगळ्यात भारी सरप्राईज होतं, ती खालच्या फुग्यांना पायानं उडवत बोलली. वेडी, ही तर फक्त सुरुवात आहे, तो पुटपुटला. काय? तिनं त्याला विचारलं. काही नाही. मग तू आता मला काय रिटर्न गिफ्ट देणार? त्यानं थोडंसं क्रीम तिच्या ओठांना लावत विचारलं. तसं ती लाजून रूममध्ये पळून गेली. वेडी. राघव केक फ्रीजमध्ये ठेवून त्याचं गिफ्ट मिळवायला तिच्या मागे वर गेला. सकाळी लवकर उठून ती तयार झाली तर साईंनी तिला ओवाळलं. ती आज खरंच खूप खुश होती, छान दिसत होती. नाश्ता करून तिला राघव बाहेर जेवायला घेऊन जाणार होता, म्हणून तिनं त्याला आवडते म्हणून साडी नेसायची ठरवली. तिनं तिच्या आवडीची साडी काढली, सिल्कची लाल रंगाची साडी, त्यावर काळी बॉर्डर, थोडा मेकअप आणि केसांची लांब वेणी, गळ्यात फक्त मोठं मंगळसूत्र. साधीच पण खूप गोड दिसत होती. तिला तसं तयार होत बघत राघव दारात उभा होता. तिचं लक्ष नव्हतं. राघवला राहवत नव्हतं म्हणून त्यानं तिला मागून मिठी मारली. बाहेर जायचा प्लॅन कॅन्सल, तिच्या कानात पुटपुटत तो बोलला. मला तर फक्त तुला बघत राहावंसं वाटत आहे. खूप छान दिसतेस तू, आय लव्ह यू. ती त्यावर लाजली. मस्ती करू नको, उशीर होतोय ना, ती बोलली. तसं त्यानं तिला गोल फिरवत तिच्या कपाळी ओठ टेकवले. चल, हात धरून तो खाली घेऊन आला. सगळे त्या दोघांकडे बघायला लागले. एकमेकांना मस्त कॉम्प्लिमेंट करत होते. आईंनी त्यांची दृष्ट काढली तसे ते निघाले. आधी गणपतीच्या मंदिरात जाऊन दर्शन घेतलं. मग त्यानं कार ठरलेल्या ठिकाणी वळवली. त्यानं ती थांबवली तसं ती आसपास बघू लागली. समोर सावली वृद्धाश्रम अशी पाटी होती. राघवने तिला हात धरून आत नेलं. आज काहीतरी स्पेशल असल्यासारखं सगळं मस्त सजवलं होतं. ते आत आले तसे एक आजोबा त्यांच्या जवळ आले. राघव आणि तिनं त्यांच्या पाया पडून आशीर्वाद घेतले. आज वेळ मिळाला ना तुला माझ्या सुनबाईला घेऊन भेटायला आणायचा? ते त्याला रागावत होते. काय हो आजोबा, तुम्हाला सांगून तर ठेवलं होतं मी की मला नाही जमणार यायला, तरी मध्ये एकदा आलेलो ना. राघव त्यांना मस्का मारत बोलत होता. ती त्यांच्याकडे बघत त्यांचा प्रेमळ संवाद ऐकत होती. बरं का सुनबाई, तुला वाढदिवसाच्या खूप शुभेच्छा. मला कधीपासून तुला भेटायचं होतं. ह्यानं जेव्हापासून तुझ्याबद्दल सांगितलं होतं तेव्हापासून मी त्याच्या मागे लागलेलो.
आजोबा तिच्या डोक्यावरून हात फिरवत बोलत होते. अगदी नक्षत्रासारखी आहे बरं माझी सूनबाई. मग चॉईस कोणाची आहे? राघव त्याची कॉलर ताठ करत बोलला. तसं तिनं त्याला डोळे दाखवले. मयुरी, हे माझे आजोबा. आज ह्यांचा पण वाढदिवस असतो बरं का, म्हणून आपण आलो इथे. आजोबा, तुम्हाला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा. त्यानं त्यांना मिठी मारली. तिनं पण त्यांना शुभेच्छा दिल्या. तसं त्यांनी त्या दोघांना जवळ घेतलं. तोपर्यंत बाकीचे सगळे आजी आजोबा त्यांच्या जवळ आले होते. तो प्रत्येकासोबत आपुलकीनं चौकशी करत तिची सगळ्यांशी ओळख करून देत होता. तसे सगळे तिला शुभेच्छा देत होते. नंतर त्यांनी मस्त केक कापून आजोबांचा आणि तिचा वाढदिवस साजरा केला. त्यांच्यासाठी आज स्पेशल जेवण होतं. हे दोघं पण स्वतः त्यांना वाढून देत होते. मस्त गप्पा मारत त्यांनी त्यांचं जेवण उरकलं. मग मस्त गाण्यांचा कार्यक्रम झाला. राघवने त्याच्या आजोबांसाठी एक स्पेशल गाणं गायलं. दुपारभर त्यांनी त्यांच्यासोबत मस्त वेळ घालवला. ती त्याच्याकडं कौतुकानं पाहत होती. हा रोज मला नव्यानं सापडतो. किती अथांग आहे हा. अजून किती गोष्टी लपवून ठेवल्यात ह्यानं माझ्यापासून. कसा सांगेल? मी कधी विचारलंच नाही त्याला. ती त्याला बघत होती. तसा तो तिच्या जवळ आला. कशी वाटते आपली रॉयल फॅमिली? मला माहीत होतं तुला इथं आवडेल म्हणून मी घेऊन आलो, तो तिला विचारत होता. खूप छान वाटते मला. सगळे किती खुश आहेत ना. आपण नेहमी यायचं हा इथे. ती, मी आणि लक्ष नेहमी येतो इथे, पण या 3-4 महिन्यात नाही जमलं मला. लक्ष येतो पण नेहमी, म्हणून रागावले होते आजोबा, तो तिला सांगत होता. आम्ही सगळे गेम खेळतो, क्रिकेटपासून पत्त्यांपर्यंत. हे सगळे आम्हाला त्यांचे गेम पण शिकवतात. खूप मस्ती करतो, तो समोर बघून बोलत होता. तसं आता तिला भरून येत होतं. तिनं थांबवलं तरी एक अश्रू ओघळला. काय झालं? राघव तिला घाबरून जवळ घेत बोलला. रडू नकोस ग. हे सगळे धरून मारतील मला तुला रडवलं म्हणून. दिसतात तसे नाहीत हे. काठ्या बघितल्या आहेत ना तू त्यांच्या. प्लीज ना. तसं तिला हसू फुटलं. आय एम सो प्राऊड ऑफ यू. तिनं हळूच त्याचा हात दाबत त्याला सांगितलं. हा वाढदिवस मी कधीच नाही विसरणार. मग त्यांनी त्या सगळ्यांना गिफ्ट दिली आणि परत त्यांचे आशीर्वाद घेतले. तिनं लवकरच भेटू म्हणत सगळ्यांचा निरोप घेतला. तसं ते पार संध्याकाळी घरी आले. ती खूप खुश होती. ती जशी घरात शिरली तशी प्रियानं तिच्यावर झडप घातली. तिच्या गळ्यात पडून तिनं तिला विश केलं. आईबाबांनी पण तिला जवळ घेत शुभेच्छा दिल्या. एकंदर आजचा दिवस खूप छान होता तिच्यासाठी. राघवने घरी पोचून लगेच आरोहीला सगळी तयारी झाली का म्हणून विचारलं. तसं तिनं त्याला ग्रीन सिग्नल दिला. त्याला थोडं बाजूला घेऊन बोलू लागली. प्रिया तिला तयार करून आणेल. मी तिला नीट समजावलं आहे. तोपर्यंत तू तयार राहा. सगळं आवरून म्हणजे झालं. तिचे गिफ्ट काढून ठेवलंय बेडवर. तुझे कपडे माझ्या रूममध्ये आहेत. तू तेवढं बदलून घे. आता तिला रूममध्ये कसं पाठवायचं ते बघ. तिनं सगळं रिपोर्टिंग केलं. सुधारलीस ग तू? राघव तिला चिडवत बोलला. पण त्यानं तिला जवळ घेतलं. थँक्यू. हां, बस बस. आजच्यासाठी आहे हे प्रेम फक्त. कळलं ना? तिनं फक्त तिच्या भाईला मिठी मारली. आरोहीनं प्रियाला खून करून तिला वर न्यायला सांगितलं. तसं प्रिया तिला उठवत बोलली. दीदी चल ना, आपण वर जाऊन गप्पा मारू. तिनं जवळजवळ जबरदस्तीनं तिला उठवून वर नेलं. तशी इथं परत सगळ्यांची पळापळ चालू झाली. त्यांना आता तयार व्हायला जायचं होतं. रूमचं दार उघडून ती आत गेली तशी थबकली. बेडवर लाल गुलाबांचा मस्त मोठा बुके होता. त्याच्या बाजूला 2 बॉक्स होते. तिनं त्यावरची चिठ्ठी उघडली. प्रिय मयुरी, सर्वप्रथम तुला वाढदिवसाच्या परत खूप खूप शुभेच्छा आणि खूप सॉरी पण. एवढे दिवस खूप काही लपवत होतो तुझ्यापासून. खोटं पण बोललो, त्यासाठी प्लीज माफ कर. तू माझ्या आयुष्यात आलीस तेव्हापासून माझं सगळं आयुष्य बदलून गेलं आहे. माझा दिवस तुझ्यापासून सुरू होऊन तुझ्यापाशीच संपतो. तू जवळ असलीस की मला जग जिंकल्याचं फिलिंग येतं. तुझ्याशिवाय मी खूप अपूर्ण आहे. तुझ्याशिवाय एक क्षणही मी आता राहू शकत नाही. ते व्यक्त करण्याचा हा वेडा प्रयत्न समजून घे.
आजपर्यंत तू माझ्यापाशी काहीच मागितलं नाहीस. मी मला जमेल तसं करायचा प्रयत्न करत आहे. ह्या दोन्ही गोष्टी माझ्यासाठी खूप स्पेशल आहेत. आता ह्याचं का तर कारण तुला माहीत आहे. बघ तुला आवडतात का? मी वाट पाहतोय तुझी, फक्त तुझाच राघव. तिनं ती चिठ्ठी हृदयाशी कवटाळली. तिला खरंच खूप स्पेशल वाटत होतं आज. तिनं एक बॉक्स उघडला. त्यात हिरव्या रंगाची लाल काठ असलेली पैठणी होती. राघवने खास तिच्यासाठी बनवून घेतली होती. दुसऱ्या बॉक्समध्ये कोल्हापुरी साज, नथ आणि बांगड्या होत्या. ती सगळं बघून आता फक्त रडायची बाकी होती. त्यानं तिला हव्या असणाऱ्या सगळ्या गोष्टी तिच्या हातात एकदम ठेवल्या होत्या. त्यामुळं तिला खूप भरून येत होतं. प्रिया आत आली तशी ती तिला मिठी मारून रडू लागली. दीदी चल, आपल्याकडे अजिबात वेळ नाहीये, पटकन आवरून घेऊ. मला तुझ्या नवऱ्याकडं लवकर घेऊन जायची ऑर्डर आहे. तो वाट बघतोय तुझी. त्यानं तुझ्यासाठी छोटी पार्टी ठेवली आहे. रडू नको ना गं, आज वाढदिवस आहे ना तुझा. नाहीतर तू रडली ते मी जाऊन सांगते त्याला. जाऊ? प्रिया डोक्यावरून हात फिरवत बोलत होती. नको. ती डोळे पुसत उठली. कसा आहे हा? मला वेड लावतो आहे आता. वेडा. एक वार परत ती चिठ्ठी वाचली आणि तिनं तिचं आवरायला घेतलं. इथं राघव मस्त 3 पीस सूट घालून तयार झाला होता. आरोही त्यावरून त्याची खेचत होती. तो परवाही पैठणी आणायला गेला होता आणि बाकी तर त्यानं आधीच घेऊन ठेवलं होतं. तो तिला दुपारी बाहेर घेऊन गेला होता. तेवढ्या वेळात आरोही आणि बाकी लोकांनी मिळून तिची आवडती गच्ची सजवली होती. सगळी तयारी झाली होती, फक्त तिची कमी होती. आरोहीनं ती येत असल्याची सूचना त्याला दिली. तो कधीचा तिची वाट बघत होता. तिला त्यानं जे काही केलं होतं ते आवडलंय की नाही ते त्याला आता कळणार होतं. प्रिया तिला घेऊन आली. खूप छान सजवलं होतं तिला. हिरवी पैठणी, हिरव्या बांगड्या, गळ्यात साज आणि मंगळसूत्र, नाकात नथ, नाजूक टिकली आणि माफक मेकअप, केसांचा मेसी बन. फक्त मेहंदी आणि मुंडावळ्याची कमी होती. राघव भान हरपून तिला पाहत होता. ती पण त्याला शोधत होती. तो थोडा लांब उभा होता, तिलाच बघत होता. त्यांची नजरानजर होताच त्यानं खूप सुंदर दिसतेय असं खुणावलं तसं ती लाजली. तिला त्याच्यासोबत बोलायचं होतं, पण आता सगळे येऊन तिला विश करू लागले. त्यामुळं तिला जाता येत नव्हतं. ती सारखी त्यांच्याकडे बघत होती. तो काही कमी नव्हता. तो पण तिच्या तोडीस तोड दिसत होता. ती त्यालाच बघतीये ते बघून तो मध्येच गायब झाला. त्यामुळे तिचं लक्ष उडालं. प्रिया आणि आरोही तिला केककडे घेऊन गेल्या, तरी ती त्याला शोधत होती. इथेच तर होता, कुठे गेला? काय चाललंय तुझं? पडशील ना, खाली बघून चाल की जरा. प्रिया तिला झापत होती. कुठे आहे लक्ष तुझं? हो आहे. ती गोंधळून त्याला शोधत होती. सगळे केक कट करायला जमले तरी तो तिला दिसत नव्हता. असं कोण वागतं का? मी त्याच्याशिवाय नाही कट करणार हा, ती मनात बोलत होती. त्यानं गालावर फुंकर घालत अचानक मागून तिचा हात त्यानं पकडला. तिनं दचकून मागे बघितलं. तो तिच्या मागे उभा होता. मला शोधतीये? तो तिच्या कानात पुटपुटला. तसं ती लाजली. समोर बघ, चल केक कट करू. तिनं मान डोलावली, पण तिचं सगळं लक्ष त्याच्याकडेच होतं. आज तो जरा जास्तच हँडसम वाटत होता तिला. तो तिच्या मागेच उभा होता. उजव्या हातानं तिचा उजवा हात पकडून केक कट करत होता आणि ती मान वळवून त्याच्याकडे बघत होती. समोर काय चाललंय ह्याकडे तिचं अजिबात लक्ष नव्हतं. तसं त्यानं तिच्या कमरेला हळूच चिमटा काढला आणि खट्याळ हसला. तसा तिचा श्वास घशात अडकला आणि ती कावरीबावरी होऊन समोर बघू लागली. त्यानं तिला केक भरवला. तिला उगाच धडधडत होतं. सगळ्यांनी तिला गिफ्ट दिले, पण तिला त्याचं काही पडलं नव्हतं. ती सारखी मान वळवून त्यालाच बघत होती. भाई, तू काय गिफ्ट देणार? आरोहीच्या प्रश्नानं ती जमिनीवर आली. मी दिलं की माझं गिफ्ट आधीच. काल रात्रीपासून खूप गिफ्ट झालीत. तो शेवटचं वाक्य तिच्या कानात पुटपुटत बोलला. तसं तिचे गाल लाल झाले. तिला अजून खाली पाहायला लागली. ओय लव बर्ड्स, जरा भानावर या. काय चाललंय? भाई, मी तुला तू आमच्या सगळ्यांसमोर काय देणार ते विचारतीये. त्यात तुमची पर्सनल गिफ्ट बाजूला ठेवून द्या. आरोही त्याला असं बोलली तर मयुरी त्याच्याकडे बघू लागली. काय हवं तुला? त्यानं तिला विचारलं, पण तिनं नकारार्थी मान हलवली.
ती नाहीच बोलणार. मी सांगते तिच्या वतीनं. सांगू? आरोही राघवला म्हणाली. हो सांग माते. त्यानं होकार दिला तसं ती त्याला थांब म्हणून खाली गेली. तोपर्यंत सगळे मस्त ती छोटी पार्टी एन्जॉय करू लागले. एक्सक्यूज मी ऑल ऑफ यू, प्लीज इथे लक्ष द्या. सगळे आरोहीकडे बघू लागले तसं ती पुढे बोलू लागली. आज आमच्या भाईच्या लाडक्या बायकोचा वाढदिवस आहे. तर आता एवढं स्पेशल झालंच आहे सगळं, तर एक स्पेशल गाणं पण व्हायला हवं ना. सगळ्यांनी हो म्हटलं आणि राघवने डोक्याला हात लावला. ही नेहमी माझी वाटच लावते. आरोही त्याला डोळे मिचकावून दाखवत गिटार दाखवत होती. ठीक आहे गातो, पण आता माझ्या बायकोनं मला साथ दिली तरच. तो मयुरीकडे बघत बोलला. ती त्याच्याकडे बघू लागली. ती नजरेनं नाही म्हणून सांगत होती, पण तो तसाच नजरेनं तिला आश्वस्त करत होता. शेवटी त्याच्यासाठी म्हणून तिनं मान डोलावली. तसं त्यानं कोट काढून आरोहीच्या हातात दिला आणि तिच्याकडून गिटार घेतली. त्यानं नेहमीसारखं तिच्याकडे बघून तार छेडली. ती धून ऐकून तिनं दचकून त्याच्याकडे बघितलं. तसा तो गालातल्या गालात हसला. दोघांचं खूप आवडतं गाणं होतं, जे नेहमी ते एकत्र गुणगुणायचे. हल्लीच तिचं ते आवडतं गाणं झालं होतं. मग ती पण तयार झाली. एकमेकांना बघून ते गाऊ लागले. एकांतात हरवून गेले. कधी दूर दूर कधी तू समोर, मन हरवते आज का. काहे कसे होते असे, ही आस लागे जीवा. कसा सावरू मी आवरू ग मी स्वतः. दिसे स्वप्न काहे जागता नाही मला. आभास हा, आभास हा. तर मैत्रिणींनो, अशा प्रकारे राघवला त्याचं प्रेम, त्याची मयुरी मिळाली आणि मयुरी ही समीरच्या आठवणीतून बाहेर पडून राघवशी एकरूप झाली आणि कथा इथे समाप्त झाली. तर ही कथा तुम्हाला कशी वाटली हे कमेंटद्वारे नक्की सांगा. जर आवडली तर लाईक करा आणि अशाच नवनवीन कथा ऐकण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिलात त्याबद्दल मनापासून आभार. धन्यवाद.